सत्ताधाऱ्यांनी ठरवलंय की गोरगरिबाला न्याय द्यायचा नाही, मग आता गोरगरिबांनी ठरवलंय त्यांना खुर्ची द्यायची नाही। अरविंद केजरीवाल यांचा निरोप घेऊन पदाधिकारी आंतरवली सराटीमध्ये दाखल झाले। मनोज जरांगे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यामध्ये 3 तास चर्चा नेमकी काय घडली आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जरांगे पाटलांनी घ्यायला सुरू केले आहे आणि विधानसभेच्या दृष्टीने जरांगे पाटील ऍक्टिव्ह मोड वरती पाहायला मिळतात। उमेदवारांचा डाटा मागवला गेला आहे, उमेदवारांच्या कामकाजाचा लेखाजोखा सुद्धा तपासला जात आहे। जरांगे पाटील एकंदरीत 288 उमेदवार लढवायच्या तयारीत पाहायला मिळत आहेत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। त्यात राजकीय नेते येत यांचा खकानाच व्हायचा मागे। आरक्षण द्यायला 12 महिने लागत नाहीत। देवेंद्र फडणवीस, तुम्ही छगन भुजबळांच्या नादात सत्ता घालून बसणार, आम्ही पूर्ण तयारीला लागलो आहोत, हे शब्द आहेत मनोज जरांगे पाटलांचे। आणि विधानसभेच्या दृष्टीने जरांगे पाटील सध्या ऍक्शन मोड वरती पाहायला मिळतात। काही महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, काही हालचाली घडतायत, ज्याच्या माध्यमातून जरांगे पाटील विधानसभेच्या या मैदानात उतरत आहेत आणि संपूर्ण तयारी करताना पाहायला मिळतात। त्या काय घडामोडी नेमक्या घडतायत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। ओबीसीचं, गोरगरिबांचं, मराठ्यांचं, राज्य आणल्याशिवाय मागं सरकणार नाही। तुम्हाला घ्यायचं असेल समजून फडणवीस साहेब तर घ्या, नसेल घ्यायचं तर माझा नाविलाज। काही झालं तरी मनोज जरांगे पाटील यांनी मात्र विधानसभेची तयारी सुरू केली आहे आणि विधानसभेसाठी ते आता मैदानात पूर्णपणे उतरण्याच्या तयारीत आहेत, अशा पद्धतीनं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील यांनी आता एक वक्तव्य केलं की आता आम्ही पूर्णपणे तयारीला लागलोय, आरक्षण द्यायला 12 महिने लागत नाहीत आणि आता आम्ही तयारीला लागलोय। विधानसभेच्या दृष्टीनं जरांगे पाटील नेमकी काय पावलं उचलतायत, काय हालचाली चालू आहेत। सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता 14 ऑगस्टला जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांची भेट झाली। ही भेट खरं तर तितकीच महत्वाची आहे। 3 तास चर्चा या भेटीमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ही भेट जी आहे तर ती बंद दाराआड जरांगे पाटलांची झालेली आहे। नेमकं या भेटीमध्ये जरांगे पाटील आणि संभाजीराजे यांच्या भेटीमध्ये नेमकं काय काय ठरलंय, कोणत्या गोष्टी खरं तर ठरलेल्या आहेत, काही दिवसात उघड होणार आहेत। मात्र ही भेट राजकीय दृष्टीने तितकीच महत्वाची आहे। या भेटीनंतर स्वतः छत्रपती संभाजीराजे सांगतायत की मनोज जरांगेंची तब्येत बिघडल्यानं इथं आलो होतो। या भेटीत राजकीय चर्चा सुद्धा झाली आहे, हे स्वतः संभाजीराजे यांनी मान्य केलंय। म्हणजे या भेटीमध्ये काहीतरी चर्चा झाली आहे आणि भविष्यात काहीतरी जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे विधानसभेसाठी एकत्र येणार आहेत का, नेमके असे बरेच काय काय प्रश्न आहेत। मात्र ही त्या दृष्टीनं जरांगे पाटील यांची एक पहिली हालचाल पाहायला मिळते। विधानसभेच्या दृष्टीनं जरांगे पाटील मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आणि ते छत्रपती संभाजीराजेंसोबत येणार आहेत का, छत्रपती संभाजीराजांच्या पक्षामधून निवडणूक लढवणार आहेत का, असे बरेच काय काय प्रश्न पडत आहेत आणि या प्रश्नांवरती अजूनही उत्तर नाही। जरांगे पाटील यांना या संदर्भात विचारलं असता जरांगे पाटील सांगतात की येत्या 29 तारखेला समाजाला विचारून हा सगळा निर्णय होणार आहे। मात्र हे सगळं जरी खरं असलं तरी जरांगे पाटील आणि छत्रपती संभाजीराजे यांची भेट खरं तर राजकीय काहीतरी उलथापालथ करणारीच आहे आणि या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे जाणवायला लागल्यात। त्यानंतर महत्वाचं दुसरं म्हणजे जरांगे पाटील यांचं एक भव्य कार्यालय धुळे सोलापूर महामार्गावरती होत आहे। पैठण फाट्यालगत हे जरांगे पाटलांचं कार्यालय होत आहे आणि हेच आता मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे। इथून चळवळी चालवल्या जाणार आहेत, पुढच्या हालचाली आहेत, पुढचा कारभार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून हाकला जाणार आहे, अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत। आणि हे कार्यालय प्रगतीपथावरती आहे, त्याचं काम जोरदार चालू आहे। ही तयारी जरांगे पाटलांची विधानसभेच्या दृष्टीनं तर नाही ना, नेमक्या या सगळ्या गोष्टी अजूनही स्पष्ट व्हायला तयार नाहीत। मात्र जरांगे पाटील विधानसभेसाठी ऍक्शन मोड वरती असल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय। त्यानंतर जरांगे पाटलांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे आणि 288 पैकी किती जागा लढवायच्या, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत निर्णय 29 ऑगस्टला जरी होणार असला तरी सुद्धा जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे। जरांगे पाटील म्हणतात की सरकार आरक्षण देत नसल्यामुळे आम्ही आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। 20 ऑगस्ट पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपापल्या भागातील डेटा काढून आणायला सांगितलंय। त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे कागदपत्र लागतात ते सुद्धा काढून ठेवावे, तसंच जरांगे पाटलांनी 15 ते 20 दिवसापूर्वीच सांगितलंय, कारण तिकीट कोणालाही मिळालं तरी ऐन वेळी गोंधळ उडायला नको। 20 तारखेपर्यंत इच्छुक उमेदवार मला भेटणार असून त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करणार आहे। 20 ऑगस्ट पर्यंत सर्व भागातील उमेदवारांचा आणि त्यांच्या कामाचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। निवडणूक लढताना जातीवाद नसला पाहिजे, तो उमेदवार सर्व जाती धर्माचा सोबत घेऊन जाणारा असला पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे आणि अशी माहिती जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात बोलताना दिली आहे। त्याचबरोबर जे
राखीव मतदारसंघ असतील त्या मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या विचाराच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे। त्या मतदारसंघातील मराठा समाज एकमतानं आम्ही पाठिंबा दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहणार आहे। 20 ते 27 ऑगस्ट या कालावधीमध्ये जरांगे पाटील इतर जाती धर्माच्या नेत्यांशी चर्चा सुद्धा करणार आहेत आणि ही तारीख फिक्स झाली आहे, कारण फक्त एका जातीच्या आधारे निवडणूक लढणं हे कोणालाही सोपं नाही। सर्व जातीची समीकरणं जुळून यायला हवीत, यासाठी आम्ही आमच्या विचाराशी सहमत असलेल्या इतर समाजातील नेत्यांसोबत सुद्धा चर्चा करणार आहेत आणि त्या चर्चेसाठी तारीख असणार आहे 20 ते 27 ऑगस्ट। अशा पद्धतीची माहिती जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। एकंदरीत जरांगे पाटील विधानसभेच्या दृष्टीनं ऍक्टिव्ह मोडवरती पाहायला मिळतात, तशा पद्धतीनं पावलं सुद्धा उचलली जातात। अंतरवली सराटीमध्ये काही हालचाली सुद्धा होत आहेत। त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचा काहीतरी निरोप घेऊन पदाधिकारी अंतरवली सराटीत पोहोचले आहेत। तिथं नेमक्या काय घडामोडी झाल्या, जरांगे पाटील आणि आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अजित पाटके पाटील आणि त्यांचे पदाधिकारी यांनी जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी अंतरवली सराटीमध्ये ते दाखल झालेत। आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांचा निरोप घेऊन आपचे पदाधिकारी अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले आहेत आणि विधानसभा निवडणुकी संदर्भात जरांगे पाटील आणि आपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुद्धा झाल्याची माहिती समोर येते। या चर्चेत नेमकं काय घडतंय, विधानसभेच्या दृष्टीनं जरांगे पाटलांच्या नेमक्या काय हालचाली आहेत। लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरनं महायुतीला मोठा फटका बसला। महाविकास आघाडीनं या निवडणुकीत मोठी बाजी मारली। या निवडणुकीत डबल इंजिन सरकार मोठी कमाल करणार अशी चर्चा होती, पण मराठा फॅक्टरनं अनेक मतदारसंघातील समीकरणच बदलून टाकले। मराठवाड्यात तर महायुतीला मोठा फटका बसला। शिंदे सेनेला छत्रपती संभाजीनगर एक जागा सुद्धा वाचवता आली नाही। विधानसभेत सुद्धा मराठा फॅक्टर तितकाच महत्त्वाचा ठरण्याची भीती आहे आणि त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाविषयी डेडलाईन दिली आहे। त्यानंतर 288 मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याची दाट शक्यता आहे। मनोज जरांगे यांची नुकतीच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात शांतता रॅली सुद्धा झाली आहे। त्यात सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ होण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला। या सर्व परिस्थितीत आप कोणती संधी शोधत आहे आणि या सगळ्या गोष्टी या चर्चेमध्ये नेमकं काय घडलंय, अरविंद केजरीवाल यांचा नेमका जरांगे पाटलांसाठी काय निरोप आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत। येथे विधानसभा निवडणूक आणि त्या दृष्टीने जरांगे पाटलांच्या हालचाली सुरू आहेत। सगळ्यात पहिलं महत्त्वाचं ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि जरांगे पाटलांची भेट। त्यानंतर धुळे सोलापूर महामार्गावरती एक भव्य कार्यालय जरांगे पाटलांचं होतं आहे। त्यानंतर उमेदवारांचा डाटा मागून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घ्यायला सुरुवात केली आहे आणि आपचा काहीतरी निरोप जरांगे पाटलांना आलाय। अशा पद्धतीने एकंदरीत विधानसभेच्या दृष्टीने जरांगे पाटलांची पाऊलवाट सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तुम्हाला काय वाटतं मंडळी, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील किती उमेदवार निवडून आणू शकतात? तुमचं मत नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्ही आरक्षण द्या, राजकीय भाषा बंद, कारण तुम्ही जर देणार नसाल तर भाषा बोलू कोणची आणि माझ्या पुढे पर्याय काय आणि माझ्या समाजा पुढे दुसरा पर्याय काय? देणार नाही म्हणल्यावर सत्ता आरक्षण देते तर मग सत्तेत जावं लागेल। काय समाजाचं आणि माझं काय चुकतंय?